Krishna Hare Hare Jai Jai Ram Krishna Hare Hare Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Hare Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Hare Jai Ram Krishna Hare Krishna Hare Hare Jai Ram Krishna Ram Krishna Hare Hare Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Jai Jai Ram Hare Jai Ram Hare Jai Ram Krishna Jai 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 Jai Ram Hare Hare Jai Ram Jai Jai कटावरी ठेवनिया लरती जाना भूमी बिटी बड़ी कर कटावरी ठेवनिया सुंदर ते दानव बेठवर कर कटवरे ठेवनिया सुंदर ते दानव बेठवर कर कटवरे ठेवनिया लरती जाना भूमी बिटी बड़ी कर कटावरी ठेवनिया ए हो लरती जाना भूमी बिटी बड़ी कर कटावरी ठेवनिया ए सुंदर ते दानव बेठवर कर कटवरे ठेवनिया सुंदर ते दानव बेठवर कर कटवरे ठेवनिया करकटावनी ठेवनिया करकटावरे ठेवनिया तुझ्यार गळाकाच पितांबर आवडे निरंतर येते जाण तुझ्यार गळाकाच पितांबर आवडे निरंतर येते जाण आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हे जिया तुझ्या गळगात पितांबर आवडे निरंतर जिजान तुझ्या गळगात पितांबर आवडे निरंतर जिजान मकर कुंडले तळपती श्रवणी तळपती श्रवणी कुंडले तळपती श्रवणी मकर तळपती श्रवणी
पितांबर आवडे निरंतर येते दान तुझ्या रक्ताचे पितांबर आवडे निरंतर येते दान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर चिराग तुझ्या काळाकाची पितांबर आवडे निरंतर हे चिराग काळाकाची पितांबर आवडे निरंतर हे चिराग आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर दान तुझ्या रक्ताचे पितांबर आवडे निरंतर येते दान तुझ्या रक्ताचे पितांबर आवडे निरंतर येते दान विको देशील थोडा थोडा विको वा काय सुंदर जय हेची सर्व सुगवणे माझे हेची सर्व सुग तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुग तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख वाहिना श्रीमुगा वाहिना श्रीमुगा आबारीने तुळशी यार काळा तुळशी यार गळा श्रीमुख श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काळजी पितांबर तुळशी हार गळा काळजी पितांबर तुका म्हणे माझे सर्व जोग तुका म्हणे माझे हेचे सर्व जोग सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख वाहिना श्रीमुगा वाहिना श्रीमुगा आवडीने तुळशी हार गळा अद्भुतम तुळशी हार गळा अद्भुतम पाहिला श्रीमुख पाहिला श्रीमुख आवडीने तुझ्यार गळा काळजी पितांबर तुझ्यार गळा काळजी पितांबर आवडली
Nirgama pama gare dan, nirgama pama gare dan, sani da pama gare dan, sani da pama gare dan, la la avare nirandara hedi 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 dan. बड़े निरंतर निरंतर निरे ग रे ग निरे नि ग ग म ग निरे ग म प म प ग म ग म द नि नि दानि द म म प नि द प म प द नि द दानि द म म नि द म द म म म ग रे ग ग म द नि ग म द नि ग म द नि
कृपा रघुमाये हरे जय 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 कृपा रघुमाई जय जय हे माग विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय बाळू मामाच्या नावानं सांग भले त्या घोड्याच्या नावानं सांग भले विठ्ठला 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 विठ्ठल 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 ओम नमो जाद्या ओम नमो जाद्या वेदपती प्रद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकळारतिमती प्रकाशू मने निवृत्ती दासू आवधारी जोजे जयांची केली स्मरण होय सखळ विद्येची आदिकरण तेची वंदू श्री गुरूंचे श्रीचरण नमस्कारू आता महायुग पीठे तटी विमरद्य वरम पुंडलिकाय दातुमिंद्र समागष्टतिष्ठं तमानंद स्कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसऱ्या चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यात्र जनी देवांची शरण शरण जी हनुमंता
तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा मस्तक माझा पायावरी मस्तक माझे पायावरी माझ पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांची या पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे या दोन्ही मुख पहा सादर जोडून या दोन्ही कर मुख पहा सादर पायावरी शिर ठेवून या करा जय जयकार वाद्याचा गजर मृदंग विने अपार टाळ घोळ तुका मने पडे तेथे मागा आपुले सांगा सुख दुःख करा जय जयकार वाद्याचा गजर मृदंग विने अपार टाळ घोळ घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावे घ्यावे माझी सेवा गावे गावे माझी सेवा घ्यावे घ्यावे माझी सेवा दिना दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिना दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिना दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावे घ्यावे माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावे घ्यावे माझी देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुबळ्यांची देवा वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळ हा क्या भाग आहे वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापते माझी रंकाची विनंती हॅलो. माझी रंकाची विनंती कर जोडितो कते काळी कर जोडितो कते काळी माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती कर जोडतो कथे काळी कर जोडितो कते काळे वा कर जोडितो कते काळी आपण असावे जवळी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग कुणाचा आहे बसलेली अभंग कुणाचा आहे हा 4092 पैकी काही अभंग मनाला उपदेश आहे ती बरोबर आहे का काही अभंग जनाला येते काही अभंग जनाला अधिक मनाला येते आणि काही अभंग नुसतं जनाला जायते आई करे जना आई आई करे जना आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा तुझ्या सहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा आई गिरिजना तुझ्या सहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा आई करे जना तुझ्या सहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा आई करे जना तुझ्या सोयीताच्या खुना ए संत काय म्हणतात उठा म्हणतात बरोबर का उठा सकळ जन उठले नारायण आनंदले
मुनी जन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्याचा गजर विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही आम्ही झोपत आहे बरोबर आहे का जागा आहे कुठं झोपलाय इथं परमार्थात झोपलाय संसारात उठताय 18 वर्ष सर्व्हिस करून आला तरी पण किराणा मला दुकान टाकतोय आणि त्यात तो पुढ्या बांधतोय पण इकडे येतोय का येत नाही म्हणून तुम्ही आम्ही झोपलो या बरोबर काय कायम चुकतो त्याला जीव म्हणावं कधीच चुकत नाही त्याला देव म्हणावं आणि चुकलेल्याला नीट मार्गाला लावतो त्याला संत म्हणतात विठ्ठल. असे 3 जणी झोपले ती 2 आहे ती बाळ आणि 1 आहे मनुष्य. कोण आहे या ध्रुव बाळ बरोबर आहे ध्रुव बाळ दुसरं बिभीषण आणि तिसरं काय हो तिसरं कोणाला माहिती आहे नाही माहित नाही. बरं राहू दे विठ्ठल. ध्रुव बाळ कुणाचं लेकरू आहे ध्रुव बाळ कुणाचं लेकरू आहे उत्तम पात्राजीचं. उत्तम पात्राजीला बायका किती 2 1 सुनीती आणि 1 सुरुची. उत्तम पात्राला बायका किती द्या तुम्ही सांगितलं की तुमचं आता झालंय लग्न तुम्हाला कसं माहित उत्तम पात्राजीला बायका किती 2 1 सुरुची आणि दुसरी सुनीती. आवडती कुठली बोला 8:15 ह्यातच वाजते त्या सुरुची आवडते आणि सुनीती सुनीतीला झालाय ध्रुव बाळ आणि सुरुचीला झालाय उत्तम झाला का नाही. मग ध्रुव बाळ म्हणतो या मला माझ्या बापानं स्वतःच्या मांडीवनं उठवलं या मग काय करावं लागेल. आईकडे गेला साधना आई मला माझ्या वडिलांनं स्वतःच्या मांडीवनं उठवलं या मग मला काय करावं लागेल. आई म्हणते त्याला खूप साधना करावं लागतं. किती साधना करावं लागते त्याला वनात जावं लागेल. पहिलं माणसं वनात जायची 10 वर्ष तपश्चर्या करते ती तिथं महर्षी नारद मुनी भेटले. बाळा साधना करणं एवढं सोपं नाही बरोबर आहे साधना करणं एवढं सोपं नाही पण मला माझ्या वडिलांनी माझ्या स्वतःच्या वडिलांनी मांडीवून उठवलंय मला अशी मांडी द्या कशी मांडी द्या आढळपदी बाळ पैचविला दुरू आढळपदी बाळ पैचविला दुरू चिराचा जागरूप म्हणू चिराचा जागरूप म्हणू ढळपती बाळ पैचविला ध्रुव ढळपती बाळ पैचविला ध्रुव विराजा जगरूप म्हण विराजा जगरूप म्हण ढळपती बाळ पैचविला ध्रुव अडळपदे बाळ बैजवेला अडळपदे बाळ बैजविला ध्रुवा अडळपदे बाळ बैजवेला अडळपदी बाळ बैजविला ध्रुवा अडळपदी बाळ बैजविला ध्रुवा विराजा जगरो उपमरणा विराजा जगरो उपमरणा अडळपदे बाळ बैजविला अडळपदे बाळ बैजवेला ध्रुवबाळानं साधना केल्यावर त्याला काय मिळालं देवानं आदर पदच देऊन टाकलं आणि काय पाहिजे म्हणून उठा. दुसरं अनेक झोपले ते कोण झोपलं या गोपीचंद झोपलाय नाही गोपीचंद
कुणाची मैनावतीचा माहीत नाही होय गोपीचंद माहीत नाही म्हटलं जाऊ द्या ए आ आपल्याला नाही माहिती. गोपीचंद झोपत होता काय झालं हा संसारात झोपलेला होता आय काय म्हणायची संसारात सांडी रे सांडी बाळा सांडी चंदू ए संसारात झोपला मग आय सांग ना काय आहे हा दृष्टांत देऊन सांग सांडी रे सांडी बाळा सांडी चंदू मधमाशी मोहळर रे महावाव वा सगळ्या भागातल्या माश्या मध गोळा करतात आणि त्यात काय करते ते आपण जाऊन आपल्यासारखं काय करतो या हा फोडतो या किती लाजीरवाणी गोष्ट आहे का नाही हा मग काय करावं लागेल यातनं संसारातनं उठाय सांगितलं आणि देवाची भक्ती करायला सांगितली विठ्ठल तुम्ही आम्ही झोपलो या झोपलाय का नाही संत पण झोपतात आणि देव पण झोपला या काय म्हणतात हा संत झोपत नाही ती तुम्हा आम्हाला जाग करतात आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा चोरानी झाल्या नाडानी बागा रे आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा रे भाई नो जागा चोरानी झाल्या नाडोनी बागा चोरानी झाल्या नाडोनी बागा चोरानी झाल्या नाडोनी बागा आता जागा रे भाई नो जागा गाडी झाल्या घरी जागा गाडी झाल्या घरी जागा 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 उठा म्हणतात तुम्हाला मग हातपाय दिले ती मग देवाची भक्ती कराय काय दिले इंद्रिय हात पाय कान इंद्रिये हात पाय कान मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन येणे तू जोडसे नारायण जेणे तू जोड जे नारायण हो नाच जीवा हॅलो. भवरोग दिलेंद्रिये हात पाय कान दिलेंद्रिये हात पाय कान दिले इंद्रिये हात पाय कान दिले इंद्रिये हात पाय कान दिलेंद्रिये हात पाय कान इंद्रिये हात पाय कान डोळे मुका बोलाया वचन मुका बोलाया वचन येणे तू जोडसी नारायण तुझे नारायण नाच जीवन भवरोग नाच जीवन भवरोग टाळ्या वाजवा ह्यांच्यासाठी 7 केली पाहिजे का 7.5 केली पाहिजे कीर्तनकाला हा 7.5 7 केली माणसाने हा किती गोड आहे असं वाटतंय किलोभर साखर घ्यावी किती गोड आहे हा ए संत म्हणतात उठा पांडुरंगा उठा पांडुरंगा प्रभात समय पातला
वैष्णवाचा मेळा वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला 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 उठा पांडुरंग प्रभात समयो पातला वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला पांडुरंगा उठा कोण आलं या चौयुगाचा भक्त उभा नामा कीर्तने पाठी मागे डोळे झाकून उभे आहे ती जणी काकडा म्हणजे वार करायचा प्राण आहे बुवा रात्री म्हटलं रात्री काकडा लय भारी झाला बुवा काकडा रातचा नसतोय 5 वाजता असतो या काकडा लय भारी झाला हरिपाठ तुम्हाला म्हणायचं होतं ते तुम्ही म्हटलं काकडा लय भारी झाला रातचा असतोय काकडा इथं आमचा आकडा झाला या तरी तुम्हाला अजून काकडा आठवत हवे विठ्ठल पांडुरंगा उठा कोण आलंय ए जगाचा बाप आलाय कोण शंकर महाराज आनु हात बुंगीर बाबार जोगी आला र जोगी आनु हात बुंगीर बाबार जोगी आला र जोगी आनो हात बुंगीर बाबार जोगी आला रे जोगी आनो हात बुंगीर बाबार जोगी आला रे जोगी आनु हात बुंगीर बाबार जोगी आला र जोगी आनु हात बुंगीर बाबार जोगी आला र जोगी आनो हात बुंगीर बाबार जोगी आला रे जोगी आनो हात बुंगीर बाबार जोगी आला रे जोगी ए कोण आलं या आलंय कोण उठवाय देवाला हा शंकर महाराज काय म्हणते ती त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत तरी उठणा झालाय बरोबर आहे का असं कोण झोपलंय अनेक हा असं कोण झोपलंय बाळू मामा झोपले ते अजून सुद्धा कुणी उठवलं हा मयप्पानं उठवलं उठावं लागलं आता कोण आहे मयप्पा बोला मयप्पा कोण आहे मामांचा वडील आणि सुंदरा आहे सुंदरा आहे का नाही ए 7 वर्षाचं बाळू मामा होतं किती 7 वर्षाचं असं डोंगरा जाय सगळी माणसं खुळं म्हणायची काय म्हणायची खुळं म्हणायची ए तो बाळ्या खुळा या त्या नादाला लागून नका म्हणायची का नाही डोंगरात जायची आई हुडकायची ए बाळू बाळू ए बाळू तुमचा बाळू बी तो खुळा हो का त्या काट्या फेसाव बसला ए किती वाईट वाटलाच राहिला हो तुमच्या जर पोराला तुम्ही म्हटला खुळं तर तुम्हाला वाईट वाटतं का नाही हा ए माणसं संतांना सुद्धा खुळं म्हणत होती बाळू मामानं काय केलं हा खुळं म्हणायला लागले ए तिथनं आईनं आणला घरी आणि सांगितलं बाचं व्हायचं ऐक तर आपलं भलं होईल काय म्हटलं बाळू मामा 8-10 वर्षात 10 वर्षात झाले बाळूमा मामानेच ठरवलं ही काय सुधारायचं दिसत नाही मग कुठं पाठवावं लागेल ह्याला चाकरीला ठेवला बाळूमामासनी किती वर्ष 3 ते 4 वर्ष चाकरीला ठेवलं बरोबर आहे का ए 10 गायी होत्या किती होत्या 10 गायी सांभाळायच्या आणि देवाचं फक्त नामस्मरण करायचं पण तिथं काय झालं चंदूलाल शेठच्या आईला दिली थाटी फुटकी का तर ही गरिबाच पोर आहे मनुष्याना मोठी माणसं बारक्याला कायमच कमी लेखते ती तसं बाळूमामांना त्यांनी कमी लेखलं आणि जन्मलची पितरी थाटी फुटकी दिली ती आणि ते मामांचं त्यात जेवण व्हायचं असंच बरेच वर्ष 1 वर्ष तर झालं जेवण झालं त्यात आणि त्यात रात्रीची आजी आली चंदूलाल शेठची जी आणि तिथं त्याला दर्शन दिलं मग ती म्हटली ही थाटी माझ्या देवाऱ्यात ठेवणार आहे बाळू तो म्हटला तुम्ही सुरुवातीला माझा अविचार केला आहे बरोबर आहे का चांगलं ताट त्याच्याऐवजी खराब ताट दिलं का नाही हां खराब ताट दिलं आणि ती पण फुटकं दिलं फुटकं देत असताना आता तुम्हाला तुमच्या देवाचं दर्शन झालं मग ती ताट तुम्हाला का द्या हे मलाच पाहिजे ना संत तिथं थांबत नाही त्यासनी जर पटत नसलं ना संत निघून आले मयप्पाला सांगितलं तुझा पोरगा आलाय तुझं तू बघ मामाने ठरवलं आता सुधारायचं कसं मयप्पाने सांगितलं सुधारायचं कसं काय करावं लागेल एकच पर्याय आहे
तिचं लग्न करावं लागल. मयापान बाळू मामाला चांगलं जोडपलं आणि म्हणले तुझं आता मी लग्न करणार आहे. पण विनंती करत होती मामा, बा ऐक, आमच्या सारख्यांची लग्न होत नाहीत, आम्ही काय करतोय, माऊलींची ओवी ऐक. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोकी. आम्ही जगाचा संसार करायला आलोय मामा. बा मग आमच्या सारख्याची लग्न करू नको. अरे खुळ्या, तू आतापर्यंत खुळाच राहिलायस आणि इथून पुढे सुद्धा खुळाच राहशील. म्हणून सुद्धा तुझं लग्न मला करावं लागल. ऐक ना, ऐकत नाही. आणखीन मारलं. किती मारावं? वळ उठोस तर मामाने मारलं. आम्ही वळ उठोस तर मामाने मारलं. पण काय झालं, शेवटी बाना ऐकलं नाही. हळूच गेले. कुणाकडं? आपल्या जवळचं व्यक्ती कोण? दुसरं आई आहे, बरोबर का? आई सांग ना बाळू, काय करू? बा तुझं ऐकत नाही आणि मी तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. अशी आई कुणाला म्हणत्या? बाळूला म्हणत्या. बाळू मामा रडायला लागले. अगं आई, पुढचं भवितव्य लय खराब आहे. ऐक, आमचं लग्न होत नाही, आमची लग्न करू नकोस. ऐक की. ऐकलं नाही. शेवटी कुणाकडे गेलं? किती विनवण्या कराव्या? दाजीकडे गेलं. दाजी म्हटलं, खोळ्या, आतापर्यंत आम्हाला तापच दिलायस आणि अजून सुद्धा आम्हाला तापच देतोयस. तुझं लग्न ही करावंच लागल. काय करावं? एवढी संकट आहे. लग्न तर करायचं नव्हतं, तरी सुद्धा करावं लागलं. दुसरी आई आहे आपली. कोण आहे? आपली बहीण. बरोबर आहे का? सगळ्यात जास्त प्रेम करल आईनंतर तर बहीण करल भावावर. दुसरं कोण सुद्धा प्रेम करणार नाही. काय म्हणायची आई? गंगूताई, गंगूताई, हात जोडून विनंती आहे, तू म्हणशील ती करतो तुझ्यासाठी. फक्त माझं बाला एवढं सांग, लग्न करू नको. अरे बाळा, ते ह्याचं करायचं आहे, भीमाचं करायचं आहे, बहिरूच लग्न करायचं आहे, पण तुझंच का? पण तू खुळ्यासारखा वागतोय म्हणून तुझं लग्न करायचं आहे. काय करावं लागल? ऐकलं नाही. काय म्हटला? बानं घेतलं बाळूला बोलवून शना घरात, हिराप्पाला घेतलं बोलवून शना. आणि ऐक, तुला माझं जर लग्नच करायचंय ना मग कर, पण ह्या दाजीचा माझ्या भरत्या मांडवात जीव जाईल. मग तुला करायचं ते तुझं तू ठरव. बाळू मामा म्हणले तुला काय करायचं? मयप्पा म्हणते तुला काय शाप द्यायचा ते दे. लग्न केलं कुणाबर? स्वतःच्या बहिणीच्या पुरगीबर, मामाबर लग्न लावलं. सत्तीचं लावलं का नाही? काय झालं? सगळा इस्कूट झाला. दाजी गेला का नाही? गेला ना दाजी. तिथनं मामा उठलं, तडकन उठलं आणि गेलं सौंदतीला गेलं. मला ह्यात पडायचं नाही आणि हे तुमचं तुम्ही बघा. संतांना पटलं नाही ना, संत तिथे थांबत नाहीत. तिकडं गेलं. मामा मेहुण्याने एक ही दिलं, वचन मागितलं, बाळू तुझा शब्द मला खरा झालाय ना, माझा जीव निघालाय. मग आता एक कर. काय कर? ही मेंढर माझी आई आणि तुझी बहीण आणि आता झालेली बायको, मला वचन दे, ह्यासनी मी सांभाळेन. तिथनं थडकीपट उठलं, करंडकात गेलं सौंदतीला. मामाना ती पटलं नाही, वचन देऊन टाकलं. या ती मेंढरही सांभाळत घेऊन गेले, काय अडचण नाही. तिथनं एक नाग आला का नाही? कुठनं? नागाला सांगितलं ही जनता वाईट आहे, ही राक्षसी जनता आहे, तू इकडं येऊ नको माझ्या मागं. तरी नाग म्हटला मी तुला येणार, तुझ्या मागं येणार. आला नाग, आला. पहिली भेट झाली कुणाची झाली? गंगूताईची भेट झाली. गंगूताई विनंती केली, हा नागराज आपला आहे, आपल्या ह्याचं भलं करल, सगळ्यांचंच भलं करल. मग ह्याला काय करावं लागल? तुला एक मी शेळी देतो. 4 वाजता उठावं. बरोबर? 4 वाजता उठायचं, स्नान करायचं आणि कुणावरही बोलायचं नाही. स्नान करायचं, बोलायचं नाही. धार काढायची आणि त्या नागराजाला एक 8 दिवस तू प्रयोग कर. तो नागराजा त्याचा तो निघून सौंदतीला जाईल. 3 दिवस झाला असं. 3 दिवस झालं. 4थ्या दिवशी एक गंगू दुसरीच भेटली. अगं गंगू निघाले कुठं? एवढ्या पाटाची आंघोळ करून शना बोलली नाही.
पदूर डोक्यावर घेतला आणि तुरु तुरु निघाली. तिने धरला हात तिला सांगितलं अगं गंगू निघाले कुठं. मग तिनं ही स्टोरी सांगितली. काय सांगितली झाल्यालं सांगितलं. दूध काढलं आणि नागराजापाशी गेली. तसं नागराजानं ठिस केल्या गंगूनं भीमाला हाक मारली. भीमा ए भीमा अरे येऊ तेव ती उडीतला नाग बघ कसा करतोय म्हणजे अंगावर येतो या. मग हाण की. मामा म्हटलं हे जर हाणलं ह्याला जर मारला तर अख्ख्या घराचा वाटोळं होईल. आणि भीमाला पॅरलेस होऊन मरावं लागलं. काय भीमाला पॅरलेस होऊन मरावं लागलं म्हणून संत सांगतात आम्ही आलोय जगाच्या कल्याणाकरता. आम्ही आता उठलोय तुम्ही तर उठा. अभंगाचं पहिलं चरण झालंय ना. उठा सकळ जन उठले नारायण. उठा सकळ जन उठले नारायण. उठा सकाळ जन उठले नारायण. उठा सकाळ जन उठले नारायण. आनंद रे मुनी जन तीन लोक. आनंद रे मुनी जन तीन लोक. मुनी जन तिनी लोक. आनंदले मुनी जन तिनी लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर. करा जय जयकार वाद्यांचा गजर. करा जय जयकार मोत्यांचा गजर. करा जय जयकार मोत्यांचा गजर. उठा सकळ जन उठले नारायण. आनंदले मुनिजन तिन्ही लोक. करा जय जयकार वाद्याचा गजर. मृदंगा पार टाळ घोळ. ए बालपण तुमचं झोपेत चाललंय बरोबर आहे. तारुण्य पण तुमचं झोपेत चाललंय आणि म्हातारपण सुद्धा तुमचं झोपेत चाललंय. संत काय म्हणतात एक मोठी हाळी म्हणते ती. काय म्हणतात बालपण तुमचं झोपेत चाललंय. तारुण्य पण तुमचं झोपेत चाललंय. म्हातार पण तुमचं झोपेत चाललंय. मग काय करावं लागल उठावं लागल ना. संत जोगी म्हणून आले. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जगजोगे जगजोगे जाग जाग बोलते. जगजोगे जगजोगे जाग जाग बोलते. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जोगे जगजोगे जाग जाग बोलते. जगजोगे जगजोगे जाग जाग बोलते. ओ जागता जगदेव राख काही भाव. जागता जगदेव राखा काही भाव. जागता जगदेव राख काही भाव. जागता जगदेव राखा काही भाव. हरी जगजोगे जगजोगी जाग जाग बोलते. जगजोगे जगजोगी जाग जाग बोलते. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. संत जोगी म्हणून आले. पिंगळा म्हणून आले. वासुदेव म्हणून आले. पिंगळा म्हणून आले का नाही. आणि एक लांब मोठी हाक मारली. वरल्या खळ्याळीचे विको वाढवा कुठं विको.
संत म्हणतात ए खाली आकडे आळीचे संत म्हणतात जागवा वरच्या आळीला तुम्ही सावध राहा वरच्या आळीला वरच्या आळीला तुम्ही सावध राहा वरच्या आळीला तुम्ही सावध राहा वरच्या आळीला पाटील बुवाला तुम्ही लावून सवय पाटील बुवाला पाटील बुवाला तुम्ही लावून सवय पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा पडेल ठाव चिठ्ठी येईल बा चिठ्ठी येईल बा कोणीला धावून चिठ्ठी येईल बा पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखन डौर फिरवितो पिंगळा महाद्वारे ढोल ढोल तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारे हे जरी नाही झालं तर दुसरा येईल हे जरी नाही झालं तरी दुसरा सरत शेवटी बा काळ बांधून नेल सरत शेवटी बा काळ बांधून नाही ना जरा त्याची विटी बा एका जनार्दन एका जनार्दनी एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी डोरा फिरवितो डुगडुग ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगडुग ऐका तुम्ही डुगडुग ऐका पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी संत पिंगळा म्हणून आले तरी सुद्धा तुम्ही ऐकना झालाय काय करावं लागेल या श्रावण महिन्यात डम 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 डमरुळ वाजत या महादेव तपाला बसतूया दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणू नये म्हणू नये नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान गुंफ चांदोने बांधन किती भार आहे हा काय म्हणते त्या बायका म्हणा की उसायाच्या गोनी गाड्या जाऊ द्या दमान बाळू मामाच्या जोमान उसायाच्या गोनी गाड्या जाऊ द्या दमान बाळू मामाच्या जोमान येतंय का मला एकट्याला येतं म्हणा उसायाच्या गोनी गाड्या जाऊ द्या दमान बाळू मामाच्या जोमान लय आवाज भार आहे तुम्हाला पण तुम्ही म्हणत नाही काकड्याला येत नाही एकटीच आमची पुष्पा वहिनी त्या इथे ना आणि काय म्हणते ती केसात का जरा काय म्हणते ती सकाळी कुणास ठाव कडेपूरच्या दोघांचा मला फोन आला ती काकडा आहे का केसात का जरा गवळून आहे म्हटलं अहो ती आमच्या ती तशीच म्हणते ती असं आहे विठाला किती आहे होय तुम्हाला किती गोड आवाज दिलाय पण तुम्ही म्हणत नाही काकड्याला येत जावा काकड्यासारखा आनंद कुठंच नाही काय विचारा महाराजांनी काय आवाज आहे महाराजांचा काकडा ऐका खरंच तुमचं माझं भलं होईल काकड्याला येत जावा किती गोड आवाज आहे तरीसुद्धा ही येत नाही ती ही डंगरं येत नाही ती ह्या डंगऱ्यासनी इकडं दिसतं या कसं ह्यासनी याला येत नाही तुम्हाला आवाज खूप गोड दिला आहे किती आवाज दिला आहे ही तुमची मायमाऊली मायमाऊली काय म्हणते काय म्हणते कपाळाचं कुंकू माझ्या जन्मासी जाऊ दे रे
कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे. क्या बात आहे. वाह आठवण झाले आता आणि आवाज पण झालेला आहे. विठ्ठल हॅलो विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 अरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असून उठा, नामस्मरण करा, देवाचं चिंतन करा. देवाचं नामस्मरण केल्यावर काय होतंय? हिरण्यकशिप कोण होता? हिरण्यकशिप कोण होता? हा? पहिली पंगत देत होता, संत पंगत देत होता का नाही? ए देत होता का? होय म्हणते ती. ए हिरण्यकशिप कोण होता? पहिली पंगत देत होता. ए त्याच्या पोटी कुठलं आलं? कोण आलं जन्माला? सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चारी प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चारी प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवाला कृष्णदाता, उद्धवाला दला 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 कृष्णदाता. हरे मुखे म्हणा, 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 हरे मुखे म्हणा. ओ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. कोण होता हिरण्यकशिप? राक्षस होता. तुम्हाला काय पण सांगा, तुम्ही छान छानच म्हणताय का नाही? इलाज भावान ट्रॅक्टर घेतला, छान 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 छान, बरोबर का? ट्रॅक्टर घेऊन ऊस वाढायला लागला, छान 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 छान. ऊस वडता वडता पलटी झाला, छान 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 छान. तुम्हाला काय पण सांगा, छान छान छानच म्हणताय. हा ए मनुष्याला भजन करा. अरे अभंगाचं दुसरं चरण करा, जय जयकार वाद्याचा गजर. करा जय जयकार वादाचा गजर, करा जय जयकार वादाचा गजर, करा जय जयकार वाद्याचा गजर, करा जय जयकार वाद्याचा गजर, गजर, करा जय जयकार वादाचा गजर, करा जय जयकार वादाचा गजर. करा जय जयकार वाद्याचा गजर.
ओंकार वाद्याचा गजर मृदंग विने अपार टाळ घोड परमार्थ कवा केला पाहिजे ह्या वयात कोणत्या वयात प्रमाण आहे वाया जायाचे ते मूळ वाया जायाचे ते मूळ वाया जायाचे ते मूळ शिजल्यावरी जाळ घालून वाया जायाचे ते मूळ वाया जायाचे ते मूळ हे वाया जायाचे ते मूळ वाया जायाचे ते मूळ भात शिजल्यावर जाळ घालावा का नाही ना शिजायच्या शिजायच्या आधी नको कुळ खाऊन नरड तरी पण चालून झाले 3 महिने झाला आबातलोय आवाजच नाही असा आवाज बसला की अजून आवाज आला नीटच नाही लय मी वैतागून गेलोय खराब ह्यासाठी झालोय मी चिंता आहे कशाची आवाजाची परमार्थ तर करायचा आहे पण आता ही वेळ जर निघून गेली ह्या वयात परत नरड चालणार नाही दिसणार नाही असं होईल लय चिंता आहे फक्त एकदाच ह्या नरदेह मिळाला या परत मी येणार नाही पशुपक्ष्याला कोण म्हणेल का चला हरिपाठाला म्हशीला कोण म्हणतंय का तुम्हा आम्हालाच का म्हणतंय या हे नरदेह फक्त एकदाच मिळालाय आणि तरुण वयातच परमार्थ करा हे एकादश कुणाची आहे हातवरती करा कुणाची हात वर करा की वा वा लाज काय वाटायचे सगळ्यांचीच आहे इथं. वा. काय सांगताय वा 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 टाळ्या वाजवा बाळूमामाचे भक्त आहेत बाळूमामांचे भक्त आहेत आज काय गजर होता लाखोन समाज आहे बाळूमामाच्या आणि हे सप्त्याला एवढं महत्व आहे बरं का तिथलं सप्ताह बघून ना हेलिकॉप्टरवरनं फुलं आलती हो. किती नंबरच्या बागेत आलती फुलं 13 नंबर बघायची आलती की नाही फुलं विशेष आहे गेल्या वेळे संतांच्या पादुका लातूरला आलत्या हेलिकॉप्टर आता हेलिकॉप्टरनं फिरायला आले तुम्ही आम्ही केव्हा फिरायचो आमच्या राहुल महाराजांनी चालू केलंय की अयोध्या काशी येतं की नाही आता कन्याकुमारी आहे मे मध्ये रामेश्वरी ना मग म्हणून उठा सावध व्हा परमार्थ करा एकादश कुणाची आहे धरताय सगळ्यांची जी एकादश धरत नाही ती माणूस नव आपण कशाला म्हणायचं आमाव्रत एकादशी आमाव्रत देव केशव तीर्थ तुळशी बरोबर आहे मग म्हणून एकादश धरा गायी पाळा दिशी गाई पाळा जर्शी पाळताय दिशी गाई पाळा का तुम्हाला देशी गायची कवा आठवण होत्या मी आता बोवाने सांगितलं या का ओळा शिव ना की माने महाराज तेवढी गाय आणणार नाही इथून पुढे सांगतो ज्याच्या घरात गाय आहे त्याच्याच घरात आणणार त्याशिवाय गाय आणणार नाही तुम्ही गाय पाळत नाही आणि अजून एकदा तुम्हाला गायची आठवण येत्या कधी लहान बाळाला दूध कमी आईचं पडायला लागलं की महाराज गाय इल्या का इल्या काढायला येतं म्हटलं का हो तुला पाळा किती लागतंय तुम्ही पाळू नका आम्हाला लावा पाळायला देशी गाय खरंच पाळा का पाळा तर तुमचा आमचा उद्धार आहे आमच्या वडिलांनी प्यारले जाता खरी घटना सांगतो कोरोना होता काय करावं लागल नागर म्हणून जाय येत नव्हतं रोज वडिलांनी बादली आंघोळीत एवढं कोळवभर गवतार वतायचो त्या गवतारानं बादलीनं पाण्यानं आंघोळ घालायचो आज आमचं वडील चालते ती रोज दर्शन घेते ही गायची ताकद आहे मग गाय पाळाय तुम्हाला आम्हाला काय अडचण आहे गाय पाळा ना देशी गाय जर्शी पाहताय मसर पाहताय डोपर पाहताय सगळी पाहताय घोडी पाहताय मग गाय पाळाय काय तुम्हाला मला अडचण आहे गायसारखा आशीर्वाद त्यांच्या इथे बैल ते मी सांगा नाही पण गाय पण आहे बुवाशी लय नाद आहे गायचा गवळण नाही एक कुठली गवळण आहे घोडा आहे की त्याच्याकडे शवदे घराकडे चाल वा 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 आवाज चालू ना झालाय नाही माझ्या सुराला आवाज चालून झालाय नाहीतर काय शवदे घराकडे चाल मला जेऊ घाल आई मी तुझा एकुलता एक गाई राखितो 9 लाख गाई राखिता झिजली नक शोधे घराकडे चाल मला जेऊ घाल विठ्ठल विठाला
म्हणून भजन करा, मामांचं नामस्मरण करा. मामांच्या नामस्मरणात ताकद आहे. मामासनी एकादश भजन रात्रंदिवस, आता 4 दिवस, आजचा 5वा दिवस आहे भजन चाललंय. काय आहो हां, त्यासनी काही गरज आहे का भजन बिजन करायची? पण आवडतंय भजन ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून एकदा हातानं टाळी, तोंडानं नाम. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हार हार विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय 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 टोपा रखुमाये जय 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 टोपा रखुमाये जय 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 टोपा रखुमाये जय 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 टोपा रखुमाये जय 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 टोपा रखुमाये जय 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 टोपा रखुमाये टोपा रखुमाये बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बाळू मामाच्या नावाने टोपा रखुमाये टोपा रखुमाये. उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, जन उठले नारायण, जन उठले नारायण. आनंदले मुनि जन तिने लोक, आनंदले मुनि जन तिने लोक, आनंदले मुनि जन तिने लोक. वाद्यांचा गजर, जय जयकार वाद्यांचा गजर, जय जयकार वाद्यांचा गजर. मृदंगविने अपार टाळ घोळ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली बाळू मामांचं भजन करूया. हात वर करा. हात वर कशासाठी करते ते अजून तुम्हाला माहीत नाही. कशासाठी असं हात वर बोला बोला बाळू माझ्या म्हटलं नाव ना म्हटलं की तुम्ही हात वर करता. कशासाठी करता? हा कशासाठी करता? होय हे आनंद कुठंच नाही. म्हणून ज्याला नुसतं बाळू मामांच्या ह्याला म्हणता का नाही, बाकीच्या देवांचं नाव घेतलं हात वर करता का? करता का? हा करता का? करा हात वर आणि सांगा बाळू मामा सगळ्यांना सद्बुद्धी दे, सगळ्यांना गावातलं प्रत्येकाचं वैर संपू दे का होऊ दे. सगळ्यांना सद्बुद्धी चांगली बुद्धी दे, संप्रदाय वाढू दे, चांगली बुद्धी दे. हीच देवाची चरणी प्रार्थना करा. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो, झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो, झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो, झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो, झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो. गुरु ब्रह्मश्री मुळे महाराज, गुरु ब्रह्मश्री मुळे महाराज, गुरु ब्रह्मश्री मुळे महाराज. गुरु ब्रह्मश्री मुळे महाराज.
पांढरे दिसते पांढरे बाळू मामाची मेंढरे दिसते पांढरे बाळू मामाची मेंढरे मामाला राखलीला सोन्याचा घुंगरू गोपलीला बाळू मामाला राखीला सोन्याचा घुंगरू गोपलीला बाळू मामाला राखलीला सोन्याचा घुंगरू गोपलीला बाळू मामाला राखीला सोन्याचा घुंगरू गोपलीला रेशमी बेटा मस्तकी त्याच्या सोन्याची किनार दिसे रूप जनोर त्याला पाटाच तलवार बाळू मामा वैद 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 बाळू मामा वैद 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 बाळू मामा वैद 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 जान मेंढ केला पोद वैद वैद रुद्राचा अवतार थोरयो हातोय आदमापुरा रुद्राचा अवतार थोरयो हातोय आदमापुरा उदवनी भंडारा त्याने गंगेची अमृतधारा उदवनी भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा रेशमी बेटा मस्तकी त्याच्या सोन्याची किनार त्याचे रूप जनोर त्याला पाटाच तलवार बाळू मामा वेद वेद त्याला मेंढ केला पोद वेद वेद बाळू मामा वेद 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 त्याला मेंढ केला पोद वेद वेद घ्या घ्या हात खाली घ्या घ्या सुरुवातीलाच घेतली ती म्हणावं हातून राहिले हात फक्त पुष्पाबाई इकडे हात वाजविले होता टाळ्या वाजवित्या बाकी सगळ्यांनी हात खाली घेतली ती हा सगळ्यांनी हात खाली घेतली ती हा ए नामस्मरण करा एकादश धरा गायी पाळा ही महत्वाचं आहे आपल्या संग हीच येणार आहे दुसरं काय येणार माळ घाला माळ घातल्याशिवाय मरू नका आपल्या हिंदू धर्मात माळ घातल्याशिवाय मरू नये कमी येल्याव कोंबडी पक्क घालायची ती हा पक्क घालायची तोंडात सांगा माळ घाला तुम्हाला काय अडचण आहे हा काय अडचण आहे मी काय अडचण आहे मांसाहार कुणी करावं कुणी करावं जो डोळं झाकून जन्माला आलाय त्याने मग कोण डोळं झाकून जन्माला आले तुम्ही हे असं आरडत झाला का नाही आला का नाही हा ए डोळं झाकून कोण जन्माला आले या मांजार कुत्र जो जिबीनं पाणी पितो त्यानं मांसाहार करावं करावं का नाही आता तमाशा असता तर गौतमी पाटील असते अशी तर ठाय 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 करत ए हजारानं वर्गण तुम्ही देताय त्यासनी आणि लाखोन आपला त्यासनी खर्च करताय पण इथं सप्त्यात 500 रुपये वर्गण द्यायचे तुमच्या नाकीनं वाले सप्ताह आपला मोठा करा ह्या सप्त्याला फार विशेष महत्त्व आहे का असाच सप्ताह जगाच्या मालकाचा आदमापुरात चाललाय आणि हे योग आलाय आपल्याला सप्ताह किती साली चालू झाला आप्पा 15 वर्ष 11 वर्ष झाली 11 वर्ष 2015ला चालू झालाय आणि ते कुणी चालू केला तुम्ही आम्ही सगळ्यांनी आप्पांनी इथं कुठली पालखी आली ती हा एक नंबर 2005 ला आलती 11 नंबर सप्ताह चालू झाला 11 नाही 2015 ही 15 नंबरची पालखी चालू आली तेव्हा कारभारी कोण होतं नवलाप्पा कारभारी होतं तुम्हा आम्हाला माहीतच नाही किती नंबरची पालखी आली काय आली 17 बघा ती 17 भागात असंच गजर चाललाय जर वर्षी मामांची पालखी आपल्या इथं इत्या का नाही काय दुर्जन म्हणते ती ही थोतांड घेऊन 4-5 जण येते ती थोतांड असलं तर उद्या आदमापुरात जा आणि लाखो समाज आहे आपल्या गावातली तर आम्हाला काय कमी नावं ठेवत नाही ती जर वर्षी यातनी ऊत येतोय आणि थोतांड काय तर बाळूमामांचं घेऊन येते ती थोतांड आहे हा ए थोतांड आहे
आता आलंय की नुसतं बाहेरच्या देशात युद्ध चालू आहे. कुठं? इराणला. तरी तुमची आता तळपड हल्ल्या. आपल्यात असतं म्हणजे आपल्याला काय केलं असतं? गॅससाठी आता रांगा लागल्या ना रांगा. हां, युद्ध कुठं आहे? इराणला. मग तुम्ही काय टेन्शन घेताय? संत आहे ती म्हणून तुम्ही निश्चिंत आहे. बरोबर आहे का? संत नसतर काय म्हणतात? संत आहे ती म्हणून. कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडलं या. रात्रीच्या 12 वाजता तिच्या नेत्रातनं पाणी गळतं या. डोंगरा एवढं पाप झालंय, दोऱ्या एवढं सुख राहिलं या. राहिले का नाही? हे टाळ, मृदंग, विणे अपार घोड आहे. टाळामुळं ह्याच्यामुळं राहिले. भावाला बहीण कळना, बहिणीला भाव कळणं झालं आहे. ही एवढं जगात पाप झालं आहे. पाप झाल्यामुळे ही अशी संकट येते ती. म्हणून तुम्ही आम्ही सावध राहावा. हीच आणि देवाचं नामस्मरण केल्यावर काय अडचण येत नाही, काही सुद्धा अडचण. फक्त नाम घ्या, हरिपाठ पाठ करा, काकडा वाचा, काकड्याला या. ही सांगणं आहे आमचं. इथनं पुढं सांगू अगर न सांगू, पण या ऐका. ही एक भिकारी म्हणून आलतं आपल्या मंदिरात आणि ह्या भिकाऱ्याने सांगितलं या, म्हणून तर ऐका. एकादश धरा, हात जोडून विनंती आहे. एकादश सोमवार धरा, बाकीचे उपास धरू नका, विनंती आहे. काय बाकी शास्त्रात उपासच नाही ती काय ती. तुम्ही न कधी गुरुवार धरणार, मंगळवार धरणार, सोमवार हमखास एकादशीला काहीतरी करणार. ही पाप तुमचं आमचं आहे. म्हणजे पाप करू नका. झालेली सेवा माझ्या बाळूमामांच्या चरणार्थ अर्पण करतो. मला ज्यांनी संप्रदाय आणलं, संप्रदाय येण्याची माझी पात्रता नव्हती. 2013ला मी डॉल्बीच्या पुढं डांबरीवर नाचायचो. खरं सांगतो, खरं आहे ती. 2013ला डांबरीवर नाचायचो. मला एक महात्मा भेटला. कोण? गणेश महाराज डांगे. त्यांचं जागराच कीर्तन आहे. त्यांनी मला संप्रदायात आणलं म्हणून मी इथं आलो. आणि ज्यांनी मला माळ घातली त्यांची सेवा होती. आज बदली आहे या. 6 वाजता फोन आला, महाराज कीर्तन करावं लागेल. कुठला अभंग घ्यायचा? कुठला पाठ पण नाही. पहिलं चरण मी म्हटलं, दुसरं चरण ती म्हणले. अशी अवस्था आहे. लगेच सांगितलं, गुरुन सांगितले आज्ञा पाळली पाहिजे. महाराज मला पैठणला काहीतरी काम आलंय, मला जावं लागतं या. मग सेवा कोणी करावी? बुवासनी फोन केला. बुवा म्हणलं चालते, आमचा माणूस आहे, करू द्या. म्हणून ही सेवा माझ्यासारख्या पारमराला आली. आणि दुसरं काल कीर्तन सेवा झाली. माझे गुरु गाथा मूर्ती. 3 गुरु आहेत. 4था गुरु करणार पण नाही, सांगितलं तरी करायचाच नाही. 3 गुरुज ऐका. एक गाथा मूर्ती आहे ती, एक ज्ञानमंत्री वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहे ती, त्यांचं जागर आहे या. त्यांचं एक ऐकतो आणि झेंडे महाराजांचा एक ऐकतो. दुसरं कुणासुद्धा ऐकत नाही. मला पटेल तीच मी करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. झालेले कीर्तन रूपी सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो. आमचे राहुल महाराजांची विठू माऊली वारकरी शिक्षण होता. बरं आहे का नाही? हे कशी आहे पोरं धोत्रात आहे ती. आणि वारकऱ्यांनी पोशाखातच या. आज लाखो समाज होता, कोणाला सुद्धा आत सोडलं नाही. पोशाख बघितला, महाराज जय हरी जय हरी जय हरी, कीर्तनालाच गेलो डायरेक्ट आतच. एवढा या वारकऱ्याचा आहे. मिलिटरीमॅननं जर 100 पॅन्ट बरोबर मुड्यावर जर गेला ही करायला तर चालेल का? चालेल का? तुम्ही आम्ही मग लाजताय कशासाठी? हां, धोता नेसता लाजताय का? दिले कशा बाय आपल्याला? ह्यासारखा आनंदच नाही हो. वारकऱ्याने पोशाखात या. पोशाखासारखी मजा नाही. हां, का बरं मुडं येणार, नाईट पॅन्ट येणार, कोण विचारतं मग तिथं? कोण सुरू कसला माळ करायचं नाही तर तुझं काय गातापाट असू दे, कोण विचारत नाही. ही ताकद आहे वारकऱ्यांची. विठू माऊली वारकरी शिक्षण संस्थेची कशी मुलं आहे ती. तुमचं एखादं उभं राहिलं का नाही? ही जर नसती तर कोण ही दोघंच राहिली असते उभा. तुमची माणसं कुठं आहे ती? अमरापूर करा संप्रदाय वाढलाय का नाही? मग कुठं आहे ती माणसं तुमची? भजनी मंडळ कोण नाही, काय नाही, कसं आहे, कसं चालायचं ही? हां, बरं असू द्या. पटलं तर उभा राहावा. तुम्ही लाजता या, उभा राहाया सुद्धा, लाजू नका. इथं पार मला काय लाचायचं आहे? डांबरून नाचायला लाचत नाही ते, इथं उभा राहायला नाचायला असते ती, लाजू नका. झालेली कीर्तन रूपी सेवा माझ्या बाळूमामांच्या चरणी समर्पित करतो. आमचं यूट्यूब चॅनल संत सेवा हरीचा कावा, चांगली सेवा आहे महाराजांची. महाराजांच्या गावाला मी त्याशी गेलतो. खूप मोठं मंदिर आहे. मला प्रसन्न वाटलं खरं सांगतो. महाराज त्यासाठी पळते ती. तुम्हीच संप्रदाय येता. आणि ही गायनाचारी आपली स्वरात नाही, तालात नाही, पण शिकतोय अजून. एकदा वय निघून गेलं की परत काय माझा उपयोग नाही म्हणून त्यांना सुरुवातच केली. आता गात बसलो तर 6 वर्ष जातेली, तवर दिसायचं कमी येईल. पकवाजा म्हटलं तर चालतंय काही चालत नाही हात म्हणून कवड्या पोरा लहान वयातच पोरं ह्याला घाला.
नाही तर म्हातारपणी काय चालणार नाही सुख असं म्हणण्यापेक्षा आपलं ही करा म्हणून तरुणपणी परमार्थात आपले पोरं घाला. झालेली सेवा माझ्या खंडोबाराया चरणी अर्पण समर्पित करतो. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले करे वे देवा कुडे उत्तरे नाही उच्चारेला अधिकार महापुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम